मुळातूनच काम्य कर्म सगळं जे आहे ते सोडून द्यायचं. काही लोक असं म्हणतात, बाबा कर्म सोडायची गरज नाही, सर्व कर्म जे आहेत त्याच्या फलाचा त्याग करायचा. फलाचा त्याग करायचा म्हणजे फलाच्या इच्छेचा त्याग करायचा. कारण फल येतच असतं, कर्म केलं की ते काही ना काही फल घेऊन येतच असतं, परंतु त्या फलाच्या मध्ये असलेली जी आसक्ती आहे, इच्छा आहे, त्या इच्छेचा त्याग करायचा. काही लोक असं म्हणतात, नाही बाबा कर्म जे आहे ते दुःख देतं, कर्म विक्षेप निर्माण करतं, कर्म करण्यामध्ये खूप त्रास आहे, त्यापेक्षा आपलं काय करा, तुम्ही कर्मच सोडून द्या. आणि काही लोकांचं म्हणणं असं आहे की नाही नाही, यज्ञ दान तप ही जी कर्म आहेत ती माणसाने मनुष्य जीवनामध्ये केली पाहिजे, त्याचा त्याग करून चालणार नाही. मग कोणत्या कर्माचा त्याग करायचा, कोणतं कर्म करायचं, कसं करायचं, जेणेकरून कर्मच आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जाईल, हे भगवान परमात्मा आता 4थ्या श्लोकामध्ये सांगतात. वाचा 4था श्लोक सगळ्यांनी. निश्चयम शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्ततः. भगवान परमात्मा म्हणतात, इथे अर्जुनाला भगवंतांनी 2 विशेषणं दिलेली आहेत. अर्जुनाला पहिल्यांदा भरत सत्तम म्हणतात आणि नंतर उत्तरार्धामध्ये पुरुष व्याघ्र असं म्हटलेलं आहे. अर्जुना, मी जो तुला हे भरत सत्तम निश्चयम शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम, त्यागे मे निश्चयम शृणु, त्यागामध्ये अत्र त्यागे, या त्यागामध्ये म्हणजे संन्यास आणि त्याग या दोन्हीमध्ये मी आता त्यागाच्या विषयी तुला सांगतो. त्याग जो आहे कसा केला पाहिजे, त्या त्यागाचा निश्चय तू माझ्याकडून ऐक. कारण इतर पक्षकारांनी इतर मतांनी जरी सांगितलेला असला त्याग, तरी सगळ्यांना सगळं कळतं असं नाही. पण भगवान परमात्म्याला मात्र काय, सगळं कळतं. भगवान परमात्मा हा सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. भगवान परमात्म्याच्या निश्वासातून काय निर्माण झालेले आहेत, वेद निर्माण झाले. जयाचे निश्वासी जन्मलेगा वेद राशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेशी बोलिला स्वमुखे, हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. भगवान परमात्माच्या घोरण्यातून वेद निर्माण होतात, आपल्या घोरण्यातून दुसऱ्याच्या झोपा मोडतात. घोरणं म्हणजे काय सांगितलंय, सहज भगवान परमात्मा वेद प्रगट करतो. जसं घोरायला माणसाला काही श्रम पडतात का, काही श्रम पडत नाही, सहज मनुष्य घोरतो. तसं वेदसुद्धा भगवान परमात्मा सहज प्रगट करतो. कारण भगवान परमात्मा म्हणजे सर्वज्ञ आहे, त्याला सर्व काही कळतं. जगामध्ये कुठं काय चाललं आहे, कोण कोण प्रवचन ऐकतं आहे, कोण कोण ऐकत नाही, कोण नुसतं इकडं तिकडं बघतं आहे, कोणाच्या मनात काय चाललं आहे आपल्याला कळतं का? हो, मनात काय चाललं आहे आपल्याला कळत असतं तर आपण शेजाऱ्याला बसू दिलं नसतं शेजारी. पण देवाला मात्र सगळ्यांच्या मनात एक समय अवच्छेदाने कुठं जगात काय चाललं हे सगळं देवाला कळतं. सगळ्या शास्त्राचं सार देवाला कळतं. त्याग कशाला म्हणतात, खरं कशाला म्हणतात, खोटं कशाला म्हणतात, धर्म कशाला म्हणतात, अधर्म कशाला म्हणतात, हे सगळं देवाला कळतं. म्हणून तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी भगवंताला काय म्हटलंय, सर्वज्ञ सर्वकल्प भगवान सर्वज्ञ आहे भगवान परमात्मा. अनेक ठिकाणी देवाच्या या सर्वज्ञत्वाविषयी ज्ञानोबारायांनी वर्णन केले. म्हणून शृणु मे तत्र, भगवान म्हणतात शृणु, ऐक अर्जुना. आणि अर्जुनाला मात्र भगवान परमात्म्याने कोणतं विशेषण दिले, श्लोकात बघा, श्लोकात
भरत सत्तम म्हणजे काय? भरत वंशीयामध्ये सर्वश्रेष्ठ तो अर्जुन आहेस. व भरताचं नाव घ्यायचं काय कारण आहे? ते अर्जुनाला देवाने दिलेली संबोधन आहेत किंवा देवाला अर्जुनाने दिलेली संबोधन, त्या त्या श्लोकामध्ये जे कार्य असतो, विषय असतो, तशानुसार संबोधन असतं. आता देवाला कशाच्या विषयी सांगायचं आहे? त्यागाविषयी सांगायचं आहे आणि सात्विक त्यागाविषयी सांगायचं आहे. नुसतं त्याग सांगायचं आहे का सात्विक त्याग सांगायचा आहे? खरा त्याग सांगायचा आहे. म्हणजे काय खोटाही त्याग असतो का? हो, खोटाही त्याग असतो ना. पळून येणं, घरी खूप त्रास झाला म्हणून येणं, कष्ट नको वाटतायत म्हणून येणं, संसार सोडून देणं, हा काय आहे? हो, घर में होई खटपट, हो गई खटपट, गया बाबाजी के मठ असं म्हणतात. हा त्याग काही खरा नाही. त्याग वरवरचा त्याग वेगळा आहे आणि आतला त्याग वेगळा आहे. वरवर माणसाला त्याग करावा असा वाटतो. रामायणात सुद्धा असं वर्णन आले. भगवान प्रभू रामचंद्राने जेव्हा तीर्थयात्रा केल्या, सगळी विद्या अभ्यास झाला, त्यावेळेस भगवान रामचंद्र प्रभू म्हटले, एकटे एकटे बसायला लागले. कोणाशी बोलायचं नाही, कोणाशी काही नाही. आणि वशिष्ठ ऋषींनी पाहिलं, आता हा राम एकटा एकटा बसतो, कोणाशी बोलत नाही. विचारलं एक दिवशी, काय झालं बाबा राघवा? ते म्हटले, आता तुम्हीच शिकवलं आहे, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरा. त्यामुळे मी आपला ब्रह्मानंदामध्ये राहतो, मला काही करायचं नाही. म्हटले, अरे काही करायचं नाही हे सुद्धा तू करतोयच. योगी जो आहे केवळ त्याग करतो तो योगी नाही, केवळ भोग भोगतो तो योगी नाही. त्याग आणि भोग ज्याला समान वाटतो तो काय? योगी आहे. केवळ सुखात असतो तो योगी नाही, केवळ दुःखात असतो तो योगी नाही. सुख आणि दुःख ज्याला समान वाटतं तो योगी आहे. कारण जशी भोग ही वृत्ती आहे, तशी त्यागसुद्धा काय आहे? वृत्तीच आहे. आणि या दोन्ही वृत्ती मी नाही, मी वृत्तीचा साक्षी, असंग, निर्विकार, आत्मस्वरूप आहे, असा ज्याला बोध झालेला आहे तो काय आहे? योगी आहे. मग भगवान परमात्म्याला योग वशिष्ठ रामायण सांगावं लागलं. वशिष्ठ ऋषींनी ते योग वशिष्ठ सांगून प्रभू रामचंद्रांना परत तयार केलं. हे राज्य तुला सांभाळायचं आहे, अनेक राक्षसांना, दैत्यांना मारायचं आहे राघवा. आणि म्हणून अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव. तुझा त्याग जो आहे आतून पाहिजे, बाहेरून नको. नाही तर बाहेरून हम तो छूते नाही आणि आतमध्ये म्हणतो येऊ द्या, कधी मिळेल. हा बाहेरचा त्याग काही उपयोगाचा नाही, आतला त्याग पाहिजे, मनातून सुटलेलं असलं पाहिजे. म्हणून असा त्याग सांगण्याकरता भगवान परमात्मा तयार झालेले आहेत. त्याच्या त्यागाच्या विषयी निश्चय ऐक म्हणतात. म्हणजे खरा त्याग कसा आहे हा ऐक. भरत सत्तम म्हटल्यामध्ये भरताची आठवण करून दिली. कोण आहेत हे भरत? ज्या वंशामध्ये तू जन्माला आलेला आहेस अर्जुना, तो राजा भरत किती श्रेष्ठ झाला की ज्याच्यामुळे आपल्या देशाला नाव पडलं भारत. सर्व काही व्यवस्थित त्याने केलं अगोदर. 18 भार वनस्पती फुली फळी ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया वनसेविती. कासया योग सेविती. मदालशेमध्ये ज्ञानोबारांनी भरत राजाचं वर्णन केलं आहे, नाथ महाराजांनी वर्णन केलं आहे. सेविला श्रीपती जे राज्य वैभव भोगिती, त्यासी कदा नवे विरक्ती, भरती केली नवल ख्याती. सेविला श्रीपती भोग त्यागे. भोगात असलेल्या माणसाला वैराग्य निर्माण होणं कठीण आहे.
परंतु सगळं राज्यवैभव होतं आणि राज्यवैभव काही सामान्य होतं का? हो, काहीच नाही म्हणून आला आळंदीला. हो, घरी कोणाशी जमत नाही म्हणून आला, हे वैराग्य आहे. ठीक आहे, नसल्यापेक्षा असलेलं चांगलं. दुःखातून वैराग्य निर्माण होणं, प्रतिकूलतेतून वैराग्य होणं हेही ठीक आहे. परंतु सगळं अनुकूल असून, सगळं ताट वाढलेलं असून एखादा म्हणत असेल नाही मला आज उपवास आहे, नाहीतर उपवास असला तरी पदार्थ चांगले असले की म्हणतो मी संध्याकाळी सोडत असतो पण आताच घेतो सोडून. हे वैराग्य आपलं. पण सगळं असून सुद्धा जो म्हणतो नको, सांगा वैराग्याची व्याख्या. विषय रांधिली रस सोय, जे जेवणारा ठाऊ होय. वमिलिया अण्णा अंगण सुये आलिंगना प्रेताचे. अशा प्रकारचं वैराग्य त्यांचं होतं आणि त्यांनी सगळं सोडून पुढे वनात गेले. म्हणून तू त्या वंशामध्ये जन्माला आलेला आहेस. सात्विक त्याग तुला सुद्धा करता येईल, काही काळजी करू नकोस. तू रजोगुणी त्याग करू नको, तू तमोगुणी त्याग करू नको. तुला कोणताच त्याग करायचा आहे? सात्विक त्याग करायचा. त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तित. आणि हा तू पुरुष व्याघ्र आहेस. पुरुषामध्ये तू काय आहेस? वाघ आहेस. वाघ, वाघासारखा शूर आहेस तू. आता इथे शूर म्हणजे फक्त लौकिक दृष्टीने शूर घ्यायचं नाही, तसे लौकिक दृष्टीने सुद्धा अर्जुन महाराज शूर आहेत बरं का. तो संग्रामी हरू जिंतीला. भगवान शंकरांना सुद्धा युद्धामध्ये पराजित केलंय. स्वर्गामध्ये जाऊन निवात कवच नावाचे राक्षस त्यांचा पाडाव केलेला आहे. पवाडा तो हा केला गंधर्वाशी, गंधर्वाबरोबर युद्ध केलं, गंधर्वालाही पराजित करून टाकलंय. पण हे शूरता जी आहे ही लौकिक शूरता आहे. इथे आता जी शूरता पाहिजे ती त्यागाची शूरता पाहिजे. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, येर काय ती बापुडी कीर अहंकाराची घोडी. इथे शूरता जी पाहिजे ती फलत्यागाच्या संबंधाने शूरता पाहिजे. आणि अर्जुन अशाही बाबतीत शूर आहे बरं का. फलाची इच्छा नाही अर्जुनाला. अहो अर्जुन एवढा मोठा शूर अर्जुन असताना सुद्धा म्हणतोय मला राज्य नको, मला भोग नको. नकांक्षे विजयम कृष्ण नच राज्यम सुखानीच किन्नो राज्येन गोविंद किं भोगेन जीवितेन वा. मला काही भोग नको बाबा, मला राज्य नको. हे रक्ताने माखलेले भोग, रक्ताने माखलेलं राज्य मला नको. म्हणजे अर्जुन महाराजांना सात्विक त्याग त्या ठिकाणी करण्याची योग्यता आहे. जो त्या ठिकाणी विषयांना सोडायला तयार होतो, अहंकाराला सोडायला तयार होतो, सुखदुःख सहन करायला तयार होतो, तो खरा शूर आहे. म्हणून असा तू पुरुष व्याघ्र असल्यामुळे त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तिता. त्याग जो आहे तो किती प्रकारचा सांगितलेला आहे? 3 प्रकारचा सांगितला आहे. कोणता कोणता? उत्तम त्याग, पुढं सांगितलं आहे का गीतेमध्ये? सात्विक त्याग, रजोगुणी त्याग आणि तमोगुणी त्याग. असा त्याग किती प्रकारचा आहे? 3 प्रकारचा आहे. सात्विक त्याग कोणता, रजोगुणी कोणता आणि तमोगुणी हे भगवान परमात्मा पुढं सांगणार आहेत. अज्ञानातून झालेला जो त्याग आहे तो रजोगुणी किंवा तमोगुणी त्याग असतो. दुःख झालं म्हणून, कर्म क्लेशकर आहे म्हणून, अशा प्रकारे झालेला जो त्याग असतो तो मात्र भगवंताला अपेक्षित नाही. भगवान परमात्मा पुढं सांगणार आहे मोहात तस्य परित्याग तामस परिकीर्तिता. मोहाने केलेला त्याग म्हणजेच अज्ञानामुळे न कळता केलेला त्याग. बऱ्याच वेळेला त्याग होतो माणसाकडून, पण कसा होतो? मोहाने त्याग होतो.
अज्ञानामुळे मोह निर्माण होतो आणि खोट्याला तो खरं समजतो आणि खऱ्याला खोटं समजतो आणि खोट्याच्या मागं लागतो. खऱ्याचा काय करतो? त्याग करतो. मोहामुळे झालेला जो त्याग आहे किंवा दुःख मित्येव यत्कर्म काय क्लेश भयात त्यजेत सकृत्वा राजसम त्यागम नैव त्याग फलम लभेत. कर्म दुःखरूप आहे, पण शरीराला कष्ट होतात, त्रास होतो म्हणून केलेला त्याग आहे कर्माचा. हा काय आहे? रजोगुणी त्याग आहे. त्याने त्यागाचं फल त्रिविध संप्रकीर्तितः. आणि सात्विक त्याग जो आहे तो भगवंताला अपेक्षित आहे. त्या सात्विक त्यागाचंही वर्णन भगवान परमात्मा त्या ठिकाणी करणार आहेत. म्हणून एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानिच कर्तव्यानि ते मे पार्थ निश्चितम मतम उत्तमम. हा सात्विक त्याग आहे. कर्म तर सगळी करायची, परंतु फलाचा त्याग करायचा, फलेच्छेचा त्याग करायचा. म्हणून त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तिता. 3 प्रकारचा त्याग भगवान परमात्मा म्हणतात तुला मी सांगणार आहे. तरी त्यागो येथे पांडवा त्रिविधू पै जाणावा तया त्रिविधाही बरवा विभाग करू. त्यागो येथे पांडवा, इथे पांडव असं म्हटलेलं आहे. पंडूराजाची आठवण करून दिलेली आहे. पंडूराजासुद्धा सात्विक होते, धार्मिक होते. सात्विक त्याग त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेला होता आणि त्यांच्या कुळामध्ये तो जन्माला आला आहे, त्यांचा मुलगा आहेस म्हणून तो त्रिविध पै जाणावा. तो 3 प्रकारचा त्याग तू जाणून घे आणि तया त्रिविधाही बरवा विभाग करू. ह्या तिन्हीचा चांगल्या प्रकारे विभाग करून मी तुला सांगणार आहे. सात्विक त्याग कोणता, रजोगुणी त्याग कोणता आणि तमोगुणी त्याग कोणता, आणि याच्यातला कोणता त्याग करायचा आणि कोणता स्वीकारायचा. तुम्ही म्हणाल जर सात्विक त्यागच सांगायचा होता तर रजोगुणी आणि तमोगुणी का सांगितला? तर काय सोडायचं हेही कळलं पाहिजे आणि काय स्वीकारायचं हे कळालं पाहिजे. त्याज्य ते त्यजावया लागे. त्याग करायचा असतो ते सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. म्हणून रजोगुणी तमोगुणी आपण जो त्याग केलेला आहे नेमका कोणता आहे आपल्याला कळलं पाहिजे. रजोगुणी आहे का तमोगुणी आहे का सत्वगुणी आहे, तो सोडून आपल्याला सात्विक त्याग करायचा आहे. म्हणून त्यागाचे 3 प्रकार किजती जरी गोचर तरी तू इत्यर्थाचे सार इतुले जाण. 3 प्रकार आहेत तुझ्यासमोर मी स्पष्ट करणार आहे. तरी तू विचारांती निश्चित केलेला सार अर्थात घेण्यासारखा जितका भाग आहे तितके घे. इत्यर्थाचे सार इतुले जाण म्हणजे सगळं जरी सांगितलं तरी सुद्धा तू त्या ठिकाणी सार घेणार आहेस. सगळं सांगितलंय कशा करता, दृष्टांतसुद्धा सांगितलेत, परंतु दृष्टांत कशा करता सांगितलेले असतात, सिद्धांता करता. तसं मी 3 त्याग जरी सांगितले तरी तुला सात्विक त्याग घ्यायचा आहे, सात्विक त्याग करायचा आहे. मज सर्वज्ञाचे ही बुद्धी जे आलोट माने त्रिशुद्धी निश्चय तत्व ते आधी अवधारी पा. भगवान परमात्मा सांगतात, मी सांगतोय म्हणजे मी काय सामान्य नाही. माझं ऐक. भगवान परमात्मा ज्या अर्थी म्हणतात त्या अर्थी भगवान स्वतःचंच वर्णन करतात. मी कोण आहे, मी कोण आहे. मी मज सर्वज्ञाची ही बुद्धी जे आलोट माने त्रिशुद्धी. मी आहे सर्वज्ञ. भगवान परमात्मा म्हणतात तू मला नुसता रथावर बसलेला एकदेशी समजू नकोस. मी तुझा मित्र आहेच, मी तुझा मेवना आहेच, आत्याचा मुलगा आहेच. पण असं असलं तरी सुद्धा एक विसरू नको, मी कोण आहे, सर्वज्ञ आहे. काय अगा परब्रह्म नावा मीचे अभिप्रावो पांडवा.
भगवान परमात्मा अर्जुनाला पुन्हा पुन्हा सांगतात, बाबा अगा ब्रह्म या नावा अभिप्रावो मीची पांडवा, मीची बोली जे आघवा शब्दी इही. ब्रह्म ब्रह्म ज्याला म्हणतात ते तू दुसरं तिसरं काही समजू नकोस. मी कोण आहे? ब्रह्म आहे, सगळे जगाचा चालक. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाचे चाळीता मियाची नियामिला साता. सर्वज्ञ म्हटलंय भगवंतानी स्वतःला इथं. सर्वज्ञ याचा अर्थ काय? सर्वम जानाति इति सर्वज्ञ. सर्वज्ञ शब्दाचा अर्थ केवळ सगळ्यातलं सगळं जाणतो तो सर्वज्ञ नाही आहे. या सगळ्या जगाचं कारण असले, ज्या सगळ्या जगाचं अधिष्ठान जे परमात्म तत्व, त्या परमात्म तत्वामध्ये मी राहतो. ते परमात्म तत्व मला नित्य अपरोक्ष आहे. पुरतेपणा लागी अनिक दुसरे नाही जगी. आईशी सामुग्री माझ्या अंगी जाणे. सर्वज्ञ शब्दाचा अर्थ आहे या व्यवहारामध्ये सगळं जरी जाणलं तरी त्याला सर्वज्ञ म्हणत नाहीत बरं का. एखादा योगी असतो तोही सर्वज्ञ असतो. योगी झाला तर त्या योग्याला सुद्धा असं म्हटलंय समुद्राच्या पलीकडं ऐकू येतं. दिसतं, समुद्रापलीकडचं दिसतं. स्वर्गीचा आलोच ऐके, मनोगत ओळखे मुंगियेचे. सिद्धी जर केल्या, तप केलं तर तपाच्या द्वारे एखादा मनुष्य त्या ठिकाणी समुद्रापलीकडचं सुद्धा पाहू शकतो. असे योगी आहेत काय काय. पांडुरंगाला कोणता ड्रेस घातलाय तर इथं बसूनच कळतं. योगी असेल, सिद्ध असेल तर. ते गुलाबराव महाराज होते ना ज्यांनी हा फोटो काढला. कोणतंही पुस्तक, ते अंध होते जन्मांध, कोणतंही पुस्तकात हे विषय कुठं आलेला आहे ते बरोबर सांगायचे. अमक्या अमक्या लायब्ररीत अमक्या अमक्या ठिकाणी पुस्तक आहे असं म्हणायचं. योग्याला कदाचित मनोरथ ओळखे मुंगीचे येईल, पण सगळे सिद्धी असले तरी त्याला सर्वज्ञ म्हणता येत नाही. चांगदेव महाराजांना सगळे सिद्धी होते परंतु सर्वज्ञता आली नव्हती. कारण अजून सगळ्यात मोठी सिद्धी ज्याला परमार्थ सिद्धी म्हणतात, परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान, ते काही त्यांना प्राप्त झालेलं नव्हतं. म्हणून परमार्थ सिद्धी, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेतलेली आहे. परमात्म्याला कधीही परमात्मा तत्वाचं विस्मरण होत नाही आणि म्हणून त्याला सर्वज्ञ म्हटलं. या दृष्टीने जगातलं कळतं म्हणून तर सर्वज्ञ आहेच तो. पण सगळे जगाचं अधिष्ठान ते माझं स्वरूप आहे असा नित्य बोध भगवंताला असतो. भगवान परमात्मा हा नित्य मुक्त सांगितलेला आहे आणि देवाला काही शिकाई जावं लागत नाही कुठं. त्या ठिकाणी मग सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञानदीपू, मनी तसे सकृपू ऐक, सर्वज्ञाचा बापू म्हटलंय. सगळ्या सर्वज्ञांचा काय तो बाप आहे. म्हणून मज सर्वज्ञाची बुद्धी आणि मी सर्वज्ञ असलेली माझी बुद्धी, जे आलोट माने त्रिशुद्धी, माझ्या सर्वज्ञ असलेल्या बुद्धीने निश्चय केलेला आहे. माझ्या बुद्धीने तो काय केलेला आहे? निश्चय केलेला आहे. कशाच्या संबंधाने? त्यागाच्या संबंधाने. निश्चय तत्व ते आधी अवधारी पा. त्यागाचं जे काय निश्चय स्वरूपाचं तत्व आहे ते त्या ठिकाणी माझ्या बुद्धीने त्याच्या संबंधाने आलोट असा निश्चय केलेला आहे. यालाच त्याग म्हणतात.
हाच खरा त्याग आहे असं त्रिवार माझ्या बुद्धीने निश्चय केलेला आहे. आणि ते आधी अवधारी पा, त्याचं तू काय कर, ऐक, ते तू तत्व ऐक. म्हणजे तसा तू सुद्धा काय कर, निश्चय कर. नुसतं ऐकू नको बरं का, झोपा काढू नको. ऐकल्यानंतर त्याचा काय कर, निश्चय कर. मला सुद्धा असाच त्याग केला पाहिजे, मी सुद्धा असाच त्याग करीन, असा तू काय कर, निश्चय कर. तरी आपुलिये सोडवणे जो मुमुक्षू जागो म्हणे, तया सर्वस्वे करणे हेच एक. भगवान परमात्मा म्हणतात, तरी आपुलिये सोडवणे जो मुमुक्षू जागो म्हणे. आणि विशेष करून आपल्याला ज्याला मुक्त व्हावं असं वाटतंय, ज्याला सुटावं असं वाटतंय, आपली आपण सोडवणूक करून घ्यावी अशी वाटते. आपुली आपण उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू. हो, आपल्याला आपली सोडवणूक करायची. त्या श्लोकावरती ज्ञानेश्वर महाराजांचं सुंदर भाष्य आहे. योगारूढ पुरुषाचं वर्णन ऐकल्यानंतर हा श्लोक आलेला आहे. अर्जुनाने विचारलं, देवा तया ऐशी योग्यता कोण दीजे, कवने दीजे. मज विस्मो दातारा. मला फार आश्चर्य वाटतं, योगारूढ पुरुषाला अशी योग्यता कोणी दिली, तया ऐशी योग्यता कवने दीजे. तो हासोनी श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवल नाहे बोलणे, इथं कवनाशी काय दिजेल कवने अद्वैती आहे. इथं कोणी का कोणाला काय द्यायचं, आपला आपण उद्धार करून घ्यायचा आहे. कारण बंधन जे आहे ते आपण मानलेलं आहे. अज्ञानामुळे आपणच त्या ठिकाणी बांधलो गेलेलो आहे. आपल्याला कोणी बाहेरून थोडं बांधलेलं आहे. संसार जो आहे तो सत्य थोडा आहे का, मानलेला आहे, मानलेला आहे, कल्पित आहे. आणि म्हणून मज तरी आपुलिये सोडवणे जो मुमुक्षू जागो म्हणे. ज्याला असं वाटतं आपल्याला सुटायचं आहे, जो मुमुक्षू आहे. मुमुक्षू म्हणजे मुक्तीची ज्याला इच्छा आहे, मला सुटायचं आहे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, अशी तळमळ ज्याला लागलेली आहे. आणि मुक्ती करता जो दक्ष आहे, जागो म्हणे, जो जागृत आहे बरं का. आपुलिया हिता जो असे जागता. हो, काहींना हितही कळत नाही, जागे नाहीत. काहींना हित कळतं पण ते जागे नाहीत, तत्पर नाहीत. काही तत्पर आहेत पण त्यांना हित कळत नाही. पण ज्याला हित कळलंय, हो, परमात्माच खरा आहे, बाकी सगळं खोटं आहे असं कळतं बऱ्याच लोकांना. पण कळलं तरी वळत नाही, जागे नसतात, इंद्रियांच्या अधीन झालेले असतात, विषयाकडे मन ओढत असतं. त्यामुळे परमात्मा खरा आहे कळालं तरी सुद्धा परमात्म्याकडे जाण्याकरता जी साधना आहे ती घडत नाही. पण जो जागा आहे त्या ठिकाणी मुमुक्षू जागो म्हणे, तया सर्वस्वे करणे हेच एक. त्याने मात्र हे केलं पाहिजे. सर्वस्वे करणे म्हणजे सर्व प्रकारे काय करायचं असेल त्याला तर त्याने हे केलं पाहिजे. काय काय केलं पाहिजे, भगवंतानी त्याग सांगायला अगोदर त्याग नाही सांगितला, त्याने काय काय केलं पाहिजे हे सांगितले. पुढचा श्लोक 5वा. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञो दानम तपश्चैव पावनानी मनीषिणाम. भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना, यज्ञ, दान, तप आणि कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्.
पाठीमागे जो 4 पक्ष सांगितले त्याच्यात